नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर योजनाबाह्य कामे नको, 30,000 मानधन द्या. अंगणवाडी सेविकांनी मोर्चाद्वारे वेधले लक्ष. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता योजनाबाह्य कशा पद्धतीने कामे नकोत व 30,000 मानधनाची मागणी काय आहे व अंगणवाडी सेविकांनी मोर्चाद्वारे वेधलेलं लक्ष काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, योजनाबाह्य कामे नको, 30,000 मानधन द्या. अंगणवाडी सेविकांनी मोर्चाद्वारे वेधले लक्ष. पहा सोलापूर दिनांक 16. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तो निर्णय होईपर्यंत किमान 30,000 रुपये मानधन मंजूर करावे. योजनाबाह्य कामाचा बोजा टाकू नये आणि FRS प्रणाली बंद करावी. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चांद्वारे अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सोमवारी म्हणजे काल संघटनेचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 4 हुतात्मा पुतळ्यांपासून मोर्चांची सुरुवात झाली. घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि केंद्र सरकारच्या नव्या 4 श्रमसंहितामुळे कायमस्वरूपी रोजगाराला धोका निर्माण होऊन निश्चितच मुदतीच्या या ठिकाणी नोकऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनेने या ठिकाणी केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण व कामगार हक्कांचे दुर्बलीकरण यासही विरोध दर्शवण्यात आला. गायकवाड यांनी सांगितले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात काम करून घेतले जाते, मात्र त्यांना शासकीय हक्क व सुविधा मिळत नाहीत. ग्रॅच्युइटी, पेन्शन व मानधन वाढ हे तातडीने या ठिकाणी लागू करावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. सरकारने या मागण्यांकडे या ठिकाणी त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा, नेमकं कोणत्या आहेत मागण्या. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान 30,000 रुपये मासिक मानधन, FRS प्रणाली बंद, योजनाबाह्य कामे थांबवावीत, ग्रॅच्युइटी व पेन्शन लागू करावी, निकृष्ट आहाराऐवजी गुणवत्तापूर्ण आहार, स्मार्ट अंगणवाडी केंद्रे व डिजिटल सुविधा ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. बघा, सेवाभाव नव्हे तर हक्क द्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सेवाभावाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काम करून घेतले जाते. शासनाने त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देऊन योग्य वेतन व सामाजिक सुरक्षा द्यावी, असे संघटनेचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा, एकूणच योजनाबाह्य कामे नकोत, 30,000 मानधन द्या. अंगणवाडी सेविकांनी हे मोर्चाद्वारे वेधलेलं आहे लक्ष. त्यानंतर दुसरं देखील अपडेट तुम्ही पाहू शकता. विविध मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचा घुमला थाळीनाद. शहर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग. बघा, अपडेट काय सांगतो याही या ठिकाणी अपडेटमध्ये. खरं तर अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र या मागण्यांची दखल राज्य शासन घेत नसल्याने सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत थाळीनाद करून राज्य शासनाचे लक्ष वेधले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तो निर्णय होईपर्यंत दरमहा किमान 30,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामाचा बोजा टाकू नये, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे. FRS प्रणाली अंतर्गत सुरू असलेले जाचं काम बंद करावे. तसेच केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता हे रद्द करून जुने कामगार कायदे या ठिकाणी पुन्हा लागू करावेत. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आला. 4 हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा अधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
FRS बंद करा, योजनाबाह्य कामे नको, शासकीय दर्जा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे नेते सूर्यमणी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनी नियमितीकरण करावे, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रोत्साहन भत्त्याचा समावेश करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे आदी मागण्यांचाही यावेळी या ठिकाणी करण्यात आले आहे. बघा पुढे, सरकारने या मागण्याकडे तातडीने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच या ठिकाणी पाहू शकता पदाधिकारी बळी वाघमारे, सूरज माने, विजय वाघमारे, अर्चना चव्हाण, अक्षय धोत्रे, सागर सडू, सुनील वाघमारे, अर्जुन हब्बू, समीर जमादार आदीसह सेविका आणि मदतनीस उपस्थित होते. बघा छायाचित्र देखील तुम्ही पाहू शकता. राज्य शासनाकडे या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पाहू शकता. एकूणच या विविध मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचा घुमला थाळीनाद व एकूणच योजनाबाह्य कामे नको, 30,000 मानधन द्या. अंगणवाडी सेविकांद्वारे मोर्चाद्वारे वेधलेलं हे लक्ष आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे व सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.